सन्मानाने युती झाली तर ठीक, नाही तर आम्ही आमच्या ताकदीवर लढायला तयार आहे, असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी हे वक्तव्य केलेले आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य महत्त्वाचं मानलं जात आहे। युती होईल किंवा नाही याची पर्वा करू नका, मंत्री गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे। नम्रपणे आणि शांतपणे आपलं काम करण्याचा वार्डामध्ये आपण प्रयत्न करावा। दुसऱ्यांकडे कोणाकडे लक्ष देऊ नका। युती होईल का नाही होईल ते ठरवू आम्ही। जे काय व्हायचं असेल ते आपल्याला लढायचं आहे। ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांनी आपल्या सेतू बनवण्याकरता वानरांची सैन्याबरोबर घेतली होती, त्यावेळेस रावणचं सैन्य सुद्धा हसत होतं की काय करतील हे वानर लोक, पण त्यांनी जय श्रीराम म्हणले आणि दगड तरंगले आणि सेतू तयार झाला आणि रावणाची लंका सुद्धा जळली। आपण म्हणत असाल तर अजूनही रावण जिवंत आहे आणि रावण जिवंत राहायला पाहिजे, कारण रावण जिवंत राहिले नाही तर रामायण संपून जाईल। त्यामुळे रावण जिवंत असलेच पाहिजे आणि त्या कलियुगातले रावण अजूनही जिवंत आहे। शाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।